हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण जुन्या पारंपरिक पद्धतीने उपवासाची बटाट्याची भाजी बनवणार आहोत। आज संकष्टी चतुर्थी पण आहे। इथे बघा मी 2 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत आणि असे चुरूनच घ्यायचे, कापून नाही घ्यायचे। इथे हिरवी मिरची घेतली मी कापून 2-3 आणि असं ठेचा करून जरी टाकला तर खूप छान होते आपली बटाट्याची भाजी, एकदम मस्त झणझणीत। आणि खिचडी आपण तुपामध्येच बनवणार आहे, तूप नसेल तर शेंगदाण्याचं तेल वापरणार। मस्त लागते एकदम खिचडी। इथे शेंगदाणे असे मी बारीक भरडाच करून घेतलेत मिक्सरला, जास्त बारीक नाही करायचे। आणि इथे हिरवी मिरची मी चिरून घेतलेली, अशी ठेचून जर घेतले तर एकदम मस्त अशी झणझणीत होते बटाट्याची भाजी आपली उपवासासाठी। कशी थोडीशी खाल्ली तरी मग आपण तांब्याभर पाणी पितो, दिवसभर आपल्याला काय भूक लागत नाही, छान वाटते एकदम बटाट्याची भाजी। खिचडी केली ना डब्यासाठी तर मग काय होतं, ती दुपारी अशी वाताड होते। आणि साबुदाणा वडे बनवले तर ते पण एकदम असे मऊ होतात दुपारपर्यंत। मग ही आपली बटाट्याची भाजी दुपारी खायला बरी पडते आणि छान पण लागते। एकदम अशी खरपूस भाजून घ्यायची बारीक गॅसवरती, छान लागते। एकदम अशी मिळमिळीत नाही बनवायची, एकदम अशी कडक बारीक गॅसवरती ना बनवायची। इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ आपण आणि खूप छान चवदार लागते ही भाजी। दादरला पण बघा, आता ही बटाट्याची भाजी बनवायला गेले तर मला आठवण आले, दादरला पण आहे ना आस्वाद आणि श्रीकृष्ण हॉटेल आहे, तिथे पण अशी बटाट्याची भाजी उपवासासाठी खूप छान भेटते। आणि साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा खूप छान भेटते तिकडे, एकदम प्रसिद्ध आहे ते श्रीकृष्ण आणि आस्वाद दादरला। तर आम्ही ऑफिससाठी जातो तिकडे, कधी गेलो तर खातो तिकडे आवडीनं। हे बघा एकदम मस्त अशी खरपूस बारीक गॅसवरती ही करायची खिचडी आपली, खूप छान लागते। आणि ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचा नंतरनं खायच्या वेळेस, खूप छान लागतं ते। आम्ही काय जिरं कोथिंबीर काय टाकत नाही अजिबात। आता कोथिंबीर कशी टाकणार ह्याच्यामध्ये, कोथिंबीर पासूनच धन्यांपासूनच कोथिंबीर तयार होते ना, मग कोथिंबीर कशी चालेल उपासाला। आमच्या इकडे अशी जुनी लोक बनवतात, माझी आजी आई। आमच्या पोरांना तर खूप खिचडी आवडते, गावाला गेले की बोलतात आईला खिचडी बनव। माझ्या मुलाला तर खूप आवडते आईच्या हातची खिचडी, खूप छान बनवते। जुन्या लोकांची बनवण्याची एक वेगळीच पद्धत असते ना। हे बघा आपली आता बटाट्याची भाजी तर बनवून तयार झाले। कशी वाटली तुम्हाला माझी उपवासाची बटाट्याची भाजी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तुमच्याकडे कसे बनवतात ते पण सांगा। एकदम मस्त झाले। ह्याच्यात असं लिंबू पिळायचं, खूप छान लागते खायला। तुम्ही पण एकदा बनवून बघा अशी बटाट्याची भाजी।